एक 25 वर्षाचा मुलगा, इनफॅक्ट त्याच्या पॅरेंटनीच माझ्याकडे आणलं. ते ह्याच्यासाठी की गेले काही दिवस म्हणजे तो असा एकदम शांत असायचा, बोलायचा नाही आणि पालकांनाही हे कळून चुकलं की ह्याच्यात बदल का आलेले आहेत. त्याचं प्रेम प्रकरण जे होतं हे त्यांना माहीत नव्हतं आणि जस्ट ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप झाल्यानंतर तो गप्प राहायला लागला, जास्त इंटरेस्ट घेत नव्हता. त्याच्या जॉबच्या ठिकाणी तो असा जॉबर होता, अर्न करत होता, पण जायला कंटाळा करायचा, झोपून राहायचा, सकाळी उठायचा नाही. अदरवाईज अगोदर आईला लक्षात येलं की हा पटापट इंटरेस्टनी जायचा. पण आता हे हल्ली असं बदल झाला आणि या बदलाबरोबरच तो उत्साहित वाटायचा नाही, त्याच्या मित्रांना भेटायचा नाही. हे सगळी लक्षणं त्याच्याकडे आली. बरं, ही सगळी लक्षणं येत असतानाही त्याला काही त्याच्याबद्दल करावं असं वाटत नव्हतं. पण पालकांनी त्याला जबरदस्ती आणलं आणि जबरदस्ती आणल्यावर तो मला असाच बोलला की मला तर काय नाही आहे, पालकांनीच असं आणलेलं आहे, असं नाही. मग जेव्हा आम्ही बऱ्याच वेळाने, इनफॅक्ट पहिल्या सिटिंगमध्ये त्याला खूप वेळ लागला बोलायला लागल्यानंतर त्यांनी त्याची स्टोरी सांगितली की त्याचीच कलीग जी होती त्याच्याबरोबर त्याचं प्रेम प्रकरण असं चालू होतं आणि मग ते म्हणजे रिलेशनशिप ऑलमोस्ट 1 इयरचं होतं आणि त्याच्यानंतर आता त्याला समोर कमिटमेंट करून लग्न वगैरे करायचं होतं. पण त्या कमिटमेंटसाठी त्याची ती पार्टनर होती ती तयार नव्हती आणि मग त्याच्यातून त्यांची भांडणं गेली, 4-5 महिने चालली आणि त्यातून त्यांचं एकदा ब्रेकअप झालं. बरं, आता हे ब्रेकअप झाल्यावर ही त्याला खूप आशा होत्या, म्हणजे तो असा डिप्रेशनमध्ये जरी आला तरी आशा होत्या की नाही कसं तरी तुम्ही ती मुलगी परत माझ्याकडे येईलच, बोलेलच. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आईवडिलांना, म्हणजे एकदम ऑर्थोडॉक्स गरीब फॅमिली होती ती, त्यांनी आईवडिलांना प्रेशर केलं. इनफॅक्ट माझ्याकडे आणण्याच्या अगोदरही, नाही तुम्ही त्या मुलीच्या घरी जा, बोला आणि मला ती परत पाहिजे. तर झालं असं की इनफॅक्ट त्याचे आईवडील गेलेही बिचारे, त्याच्या मुलीच्या आईवडिलांना बोलले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि मुलीची आईवडील ठीक आहे, म्हणजे ज्या 2 मुलांचं जुळतं आहे तर आम्हालाही त्याच्याबद्दल काही नाही आहे, पण आम्ही कितीही सांगितलं तरी आमची मुलगी ही काय तयार नाही आहे, तर मग त्याला आम्ही काय करायला पाहिजे असं त्यांचं त्याच्यातून कन्क्लुजन आलं. पण मग मुलाला हे ॲक्सेप्ट नव्हतं. म्हणजे काही दिवसानंतर जो मुलगा ना, इनफॅक्ट काही दिवसांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की मला नैराश्यात जाण्यात, कारण ब्रेकअप तर आहे पण ती आमच्यातली छोटी भांडणं आहेत. पण मला असं वाटतं की माझे आईवडील, त्यांना मी सांगितलं होतं त्यांच्याकडे जायला, हे यांनी काहीतरी वेगळंच करून आले आणि यांच्यामुळेच आमचं ब्रेकअप पूर्णपणे झालेलं आहे. तोपर्यंत ती माझ्या टॉकिंग टर्म्समध्ये होती, आता ती मुलगी मला बोलतच नाही. म्हणजे पहिलं आईवडील माझे त्यांना भेटायला जाईपर्यंत ती बोलायची, ॲटलिस्ट फोनला मला मेसेजेसला रिस्पॉन्ड करायची, पण आता ती अजिबात बोलत नाही आहे. ह्यांनीच जाऊन काहीतरी माझ्याबद्दल नेगेटिव्ह सांगितलेलं. म्हणजे अशाही तो उलट्या नैराश्यतेत गेला होता. म्हणून आईवडिलांनी जरी त्यांना आणलं तरी तो बऱ्यापैकी बोलत नव्हता. पण काय, त्याला कसं तरी समजून जेव्हा औषधं सुरू केली तेव्हा तो पहिले काही फॉलोअप रिलक्टंटली आला. मग जेव्हा 2 ते 3 महिन्यात त्याला त्याच्यात बदल जाणवायला लागला, त्याला वाटलं अरे आय एम फीलिंग गुड आणि बेटर. मग तो चांगल्या पद्धतीने कामालाही जायला लागला आणि त्यांनी नंतर मग ह्या ब्रेकअपचा त्रास होतो म्हणून त्याचं ऑफिसही चेंज करून घेतलं. ऑफिस चेंज करून दुसऱ्या ऑफिसात तो व्यवस्थित जायला लागला. ओव्हर अ पिरियड ऑफ 1 इयर एवढे ट्रेमंडस चेंजेस त्याच्यात दिसले. म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये तो असा बोलायचा की मला आता लग्नही करायचं नाही, म्हणजे दुसरंही काही करायचं नाही, हे असंच चालू दे जीवन. मग आता तो एवढा चांगला होऊन मग आता मी रिलेशनशिप बघेल. मग आमचं एक फेज होतं, दॅट इज ओके, मला माझ्या चुका कळालेल्या आहेत या स्टेजपर्यंत. बट त्याला त्या स्टेजपर्यंत यायला जवळजवळ वर्ष लागला. तर असेही काही स्ट्रेसफुल फॅक्टर्स असतात की ज्याच्यातून हे डिप्रेशन निर्माण होऊ शकतं. पण म्हणजे जर आई किंवा वडिलांपैकी जर कोणाला डिप्रेशन असेल पण अनडायग्नोज्ड गेलं असेल तर मुलांमध्ये ते येण्याची शक्यता जास्त असते. इनफॅक्ट ना, आम्ही जे आत्ता बघतोय ते अनडायग्नोज पॅरेंट्स असतातच. म्हणजे बऱ्याच वेळेस अनडायग्नोज पॅरेंट नक्कीच असतात, तेव्हा मुलांमध्ये ते येतच असतं. पण ते पॅरेंट्स ॲक्सेप्ट करत नसतात किंवा असंच आहे, ही अशीच आहे, हा असाच आहे, असं ते जीवन व्यतीत झालेलं असतं ना. आणि त्यांना आपण जेव्हा सांगतो की मला असं वाटतं की तुम्हाला नैराश्य आहे, आपण तुमची एखादी औषध चालू करू, नाही 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 मी एकदम चांगली आहे, यालाच तुम्ही ट्रीटमेंट द्या, ह्याचंच जास्त होतं, असा तो अनॲक्सेप्टन्स पण असतो. पण मग आईवडिलांमध्ये अशी कुठली लक्षणं असतील की
त्यांना वाटतं हे काय म्हणजे माहितीच नाही आहे, डिप्रेशन आहे म्हणा किंवा असं, म्हणजे जी डायग्नोज नाही आहेत. हो, त्यांच्यामध्ये काय असतं, सततचा चिडचिडेपणा आणि घरातील भांडणं हे कंटिन्युअस असतं. म्हणजे अगदी ज्या गोष्टीला आपण एक चीड पण निर्माण होणार नाही, राग पण येणार नाही ती. आणि दुसरं सततचं अनसॅटिस्फॅक्शन फ्रॉम द फॅमिली मेंबर्स. म्हणजे मुलांनी काही केलं त्याचं कधीच कौतुक, कोडकौतुक किंवा सॅटिस्फॅक्शन नाही. मग तो अजून जास्त करायला पाहिजे होतं, किंवा तू असंच करायला पाहिजे होतं, किंवा तू तसंच करायला पाहिजे होतं. हे नेहमीचं उद्देशून बोलणं, हे फक्त एकाच व्यक्तीबद्दल नाही तर मग घरातील सगळ्यांच व्यक्तीबद्दल असं बोलणं. आणि सततचं डिससॅटिस्फॅक्शन, म्हणजे असा जीवनातला कोणताही एरिया नाही आहे की ज्याच्यात मी हॅपी आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी चाललं आहे ना, त्याला काय दररोजचंच असतं. ओके, मुलं त्यांचा काय एवढं सगळं सांभाळ केलं, यांच्यासाठी एवढे कष्ट केले, नोकरी करते, एवढं सगळं करते, हे काय, हे आपले 50%च घेतात. नवरा, आता त्यांचं तर काय सांगूच नका तुम्ही, ते कधी असतातच का घरी. म्हणजे एखादी गृहिणी अशी कोणत्याही गोष्टी बाबतीत जर तुम्ही विचारलात तर ते सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही नेगेटिव्हिटी असतेच. तर हे लोक जे असतात त्यांना अनडायग्नोज डिप्रेशन नक्कीच असतो. पण मग कुठल्या वयोगटामध्ये तुम्हाला जास्त दिसतंय हे सध्या? हो, सध्या जर तुम्ही म्हणालात तर आता 20s आणि अर्ली 30sमध्ये आम्हाला डिप्रेशन खूप जास्त दिसतंय. काही प्रमाणात हे टीन एजमध्येही आलेलं आहे. पण जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली एक 17-18 वर्षापूर्वी, किंवा जेव्हा माझी ट्रेनिंग होती, तेव्हा हे डिप्रेशन, एन्झायटी मिडल एज, म्हणजे मिडल एज्ड बायका 35-40मध्ये, मिडल एज पुरुष 40-50मध्ये, आणि किंवा लेट एजमध्ये काही ना काही कारणांनी, परिस्थितीमुळे, म्हणजे ते ओल्ड झालेत आणि त्यांची मुलं बाहेर गेली आणि आता रिटायर्ड पण झालो मी, आता काय करावं मला कळत नाही आहे, असं सगळं नैराश्याची ती कारणं असायची. पण आत्ता हल्ली ह्याचं इन्सिडन्सेस 20s आणि 30sमध्ये ट्रिमेंडसली वाढताना दिसते मला. मध्यम वयामध्ये, म्हणजे आम्ही बऱ्याच पेशंट बघत असतो त्या वयामध्ये, सहसा आपण डिस्कशन करत होतो स्त्रियांना खूप जास्त डिप्रेशन होतं. एक 45 ते 48 वयाची गृहिणी होती. म्हणजे इनफॅक्ट आता तिला गृहिणी आपण म्हणतो आहे, पण ती अगोदर जॉब करायची. आता तिचं जॉबही तिने बंद केला होता, म्हणजे त्याला बरेच वर्ष झाली, आणि ती आता मेनोपॉजच्या स्टेजमध्येही जात होती. आता तिचं गेलं काही वर्ष, म्हणजे तिचं जीवनमान असं होतं की या स्टेजमध्ये गेल्या एक 6 ते 8 महिन्यामध्ये तिला निराशता, म्हणजे निराशतेसोबतच उत्साह नसणं, आनंद नसणं, मी काय करू, वेगळं काय करता येईल का, म्हणजे असं कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झाला, अशा लक्षणाने ती माझ्याकडे आली. जेव्हा बोलताना लक्षात आलं की गेली काही वर्ष, म्हणजे ती टीचर होती आणि एक तिचा मुलगा जेव्हा तो एक 8-10 वर्षाचा असेल तेव्हा तिने मला ह्याच्याकडे लक्ष देऊन मला ह्याचंच संगोपन करायचं म्हणून तिने टीचरचा जॉब सोडला. आणि तेव्हापासून तो आता 20-25 वर्ष होईपर्यंत ती त्याच्याचबरोबर होती. मुलगा आता 22 वर्षाचा झाला. त्याला समोरच्या शिक्षणासाठी तो ॲब्रॉड गेला, आणि आता तो ॲब्रॉड गेल्यानंतर हिचं रुटीन त्याच्याभोवतीच इन्व्हॉल्व व्हायचं. सकाळपासून त्याचं काय करायचं काय नाही. तो अब्रॉड गेल्यानंतर गेले 6 महिने ती सकाळी उठून आता करायचं काय हा प्रश्न तिच्यापुढे पडायला लागला. मग टाईम डिफरन्स असल्यामुळे सकाळी उठल्यावर मी मुलाला बोलू शकत नाही. मग काय करू, हजबंड कामाला गेलेला आहे, मी काही करत नाही. गेले 6 महिने ती अशीच टंगळमंगळ करत 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 जीवन जगते, आणि त्याच्यातून तिला एवढा लोनलीनेस आला, म्हणजे ते हेल्पलेस, होपलेस, की आता माझ्या जीवनाला काही अर्थच नाही, असं तिचं वागणं झालं, आणि त्याच्यातून डिप्रेशन असं निर्माण झालं. त्यात महत्त्वाचं, जेव्हा तिच्याशी बोलताना आम्हाला लक्षात आलं की डिप्रेशन आलं ते तर ट्रीटमेंट आपण करूच या, पण असं काय झालं की चेते गेली, मुलगा गेला तो चांगल्याच ठिकाणी गेला, तिथे काही स्ट्रेस नाही आहे, हजबंड पण कामावर जातो तेही व्यवस्थित आहे, तूही व्यवस्थित आहे, तुलाही काही दुसरं करता येईल. पण ओव्हरऑल तिचं असं झालं होतं की गेले काही 10-15 वर्ष तिचं जीवन त्या मुलाभोवतीच घुटमळत होतं, आणि तिचं एकच टार्गेट होतं, मी आणि माझं मूल. मग आता मूल नाही आहे तर मी काय करू, हा जो एक गॅप निर्माण झाला ना, ते तिच्या डिप्रेशनचं फार मोठं कारण होतं. मग ते जाणून घेऊन तिला पार्ट टाईम काही आता सुरुवात करायचं, एक टार्गेट की तुला आता हे काम करायचं, मग त्याच्यातून आपण समोर कसं येईल ते सुरुवात केल्यानंतर ती बरी व्हायला लागली. म्हणजे जेव्हा ती स्वतःला इन्व्हॉल्व करायला लागली तेव्हा ती बरी व्हायला लागली.
आणि त्याच्यातून तिला आता मग मी आता परत जॉब करू का, मग पार्ट टाईम करू का फुल टाईम करू, असं आता तिची विचारसरणी चालू झालेली आहेत. म्हणजे ना मिडल एजमध्ये ना हे एक रिकामपण जे आपण म्हणतोय ते बऱ्यापैकी येत असतं. ते प्रत्येकाच्या जीवनात येते, एका स्टेजनंतर प्रत्येकाच्या जीवनात येते. मग ते स्त्री असो पुरुष असो, मग त्याला आपण काय तयारी करतो त्याच्यातूनही आपण डिप्रेशनला कॉम्बॅट कसं करू शकतो हे मार्ग आपल्याला मिळतात. इनफॅक्ट ती पहिलंच पर्यायी व्यवस्था आपण निर्माण केली तर कदाचित डिप्रेशनमध्ये जाणार पण नाही. हेही कारणं आपल्याला दिसतात. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपला सगळा सराउंडिंग्स बदललेला आहे, आपण म्हणजे कॉम्पिटेटिव्ह झालेलो आहोत किंवा जे टेक्नॉलॉजीज आलेले आहेत ज्याच्यामुळे आपण कनेक्टेड आहोत एक दुसऱ्यांशी, पण कदाचित आपण आपल्या जवळच्या माणसाशी कनेक्टेड नाही आहे. किंवा असंही झालेलं आहे की आयसोलेटेड पण झालेलो आहोत आपण. म्हणजे वी आर ऑलवेज ऑन द टेक्नॉलॉजी विथ समथिंग. मग आपल्या मनातल्या गोष्टी, गप्पा गोष्टी बोलण्यासाठी मार्गच नाही आहे किंवा वेळच नाही आहे, असंही होतं. म्हणून ना 20s-30sमध्ये खूप वाढलेलं असं दिसतंय डिप्रेशन, नैराश्यता खूप वाढलेली दिसते. त्याच्यासोबत त्यांचे प्रॉब्लेम्स, सेटलमेंट असेल, डिग्री असेल किंवा नोकरी असेल कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, किंवा रिलेशनशिप इश्यूज असतील जे सगळीकडेच आहेत, ह्या सगळ्यामुळे एकंदरीत ह्या वयामध्ये खूप प्रमाणात वाढलेलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.